16 ऑगस्ट 2026 मराठी सिनेमा बघितला जारण. सुंदर आहे. म्हणजे बॅकग्राऊंड सगळा जारणवरून नावावरून वाटतंच आपल्याला की जारण मारण तारण म्हणजे ब्लॅक मॅजिकचं तो आहेच बॅकग्राऊंड घेतलेला, पण बाकीचं पण पूर्ण सायकोलॉजिकल आणि किंवा प्रसंग आपल्या आजूबाजूला काय घडतात त्यांचे परिणाम वगैरे यांच्यावर घेतलेले आहे. अमृता सुभाष आहे, अनिता दाते आहे, बाकीचे सगळे कलाकार ओळखीचे आहेत. सुंदर केले या दोघींनी अभिनय आणि जरूर बघावा असा सिनेमा आहे. तर थोडक्यात एक कोकणातलं गाव आहे जिथे म्हणजे आई वडील आणि ही राहत असते अमृता सुभाष लहानपणची. आणि लहानपणी त्यांच्या वाड्यामध्ये एक ते लोक एका बाईला भाड्याने देतात, पण ती बाई टोणा टोटका करण्याने निघते, म्हणजे अनिता दाते. त्याच्यामुळे मग ते तिला हे करतात, म्हणजे काढतात तिला जबरदस्ती, म्हणजे धक्के मारून वगैरे. तर ती बराच तळतळाट वगैरे करत जाते. तर तिचे ते रूम, तिचं भावलं ते सगळं तिथेच असतं. आणि लपून छपून ही लहानपणची अमृता सुभाष, तिला त्याच्यात ते खूप आकर्षण असतं. त्याच्यामुळे ती आणि ती लहानपणी वह्यांमध्ये पण अशा हॉररच्या किंवा काही थ्रिलिंग गोष्टी लिहित असते, किंवा कुठले कुठले मंत्र तंत्र असं ते लिहिणं सगळं प्रकार चालू असायचं. आणि ती लपून छपून ती काय करते ते पण बघत राहायची. आता हा तिचा म्हणजे लहानपणचा भाग झाला. आता मोठी झालेली अमृता, तिचं लग्न झालंय, ती पुण्याला आहे आणि पुण्याला का मुंबईला कुठे, आणि तिचा नवरा आणि तिला एक मुलगी असं कुटुंब असतं. पण ती सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घेत असते, कारण थोडंसं म्हणजे मध्ये एक ऍक्सिडेंट झालेला असतो आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये तिचा नवरा गेलेला असतो आणि त्याचा परिणाम थोडासा तिच्यावर असतो. तर ती डॉक्टरांकडे जात असते, गोळ्या औषधं तिचे चालू असतात, ट्रीटमेंट तिची चालू असते. तर अशातच एक त्यांच्याकडे काहीतरी फंक्शन असतं गावी, आणि त्याच्याकरता ही जात असते, म्हणजे आपल्या मुलीला घेऊन अमृता सुभाष. मग तिथे पोचते, सगळ्यांच्या बरोबर सगळ्या तिच्या आते बहिणी मावस बहिणी वगैरे आलेल्या दाखवल्यात. सगळे मजा मजा करतात, एन्जॉय करतात. आणि त्या जखिणीची म्हणजे ती टोणाकरचे तिचाही विषय निघतो. आता या तिघी बहिणी म्हणतात, चल आपण परत हे करायचं का प्लॅनचेट, आणि मृतात्म्याला बोलवू वगैरे असं. आणि त्या करतात, पण काही येत नाही. पण शेवटी ही खूप अगदी पोटतिडकीने आवाहन करते, कारण तिचं म्हणणं असतं की मनापासून बोलवलं तरच ते येतात, नाही तर नाही येत. तर आवाहन करते आणि काहीतरी असं त्यांना असं वाटतं की झालंय, पण तरी मग खालनं आवाज येतात, अरे काय चाललंय तुमचं, या म्हणून सगळे. तर ते फासे फक्त टाकलेले दाखवलेत आणि या सगळ्या मुली आल्यात, आणि त्याच वेळेस ती जी भावली आहे तिला तिच्यामध्ये थोडीशी हालचाल झालेली दाखवली. आता झालं सगळं होते वगैरे, फंक्शन होतं आणि निघायची वेळ होते, तर ही फोनवर बोलत असते अमृता सुभाष आपल्या नवऱ्याशी. वर तिचा हा म्हणजे तिने ऍक्सेप्टच केलं नसतं की आपला नवरा गेलाय ऍक्सिडेंटमध्ये, त्याच्यामुळे ती असं फोनवर त्याच्याशी बोलत असते. तर की आम्ही आता निघतोच आहे, तू कसा आहेस, ठीक आहे, ये लंडनहून लवकर वगैरे वगैरे असं बोलणं चालू असतं. तर मग तिचे वडील म्हणजे शेवटी ते लोक म्हणतात की आम्ही मग तुझ्याबरोबर येऊन राहतो ना. तर डॉक्टरांनी विचारलेलं असतं, तर ते म्हणतात नाही अजून, म्हणजे तशी ती ठीक आहे, पण तिच्याबरोबर जर कोणी राहिलं तर फार बरं होईल. तर ती आई वडिलांना नको म्हणत असते, म्हणजे मी ठीक आहे, मी राहते ना व्यवस्थित, म्हणजे असं सगळं चालू असतं. मग निघताना वडील रागाने म्हणतात, मला दे फोन, मला 2 मिनिटं बोलायचं त्याच्याशी. तर कुठे काय, कोणीच नसतं ना पलीकडे, ही आपली उगीच त्या तुटलेल्या फोनवर बोलत असते.
मग वडील चिडतात, म्हणतात हे असं तू करतेस म्हणून. पण मग ती रागारागाने निघून जाते. तुमचा माझ्यावर विश्वासच नाही, तो आहे तिकडे, असं असं करत ती जाते. आता इकडे पोचल्यावर तिला परत असं वाटतं की डॉक्टरांची ट्रीटमेंटचा काही, आणि डॉक्टरांनी काही गोळ्या वगैरे दिलेल्या असतात, काही उपयोग होत नाही आपल्याला. तर मग ती एका काउन्सिलरकडे जाते आणि तिला मग सगळं सांगते की असं असं आहे. मग ती आपलं प्रश्न वगैरे विचारत राहते तिला, काय करायचं काय नाही. तर ती म्हणते, ह्या तुम्ही गोळ्या नका घेत जाऊ आणि तुमची डायरी तुम्ही लिहित चला, बंद नका करू डायरी लिहिणं, आणि जी काही तुम्ही लहानपणी वगैरे लिहिलेली आहे ती मला द्या आणून. मग ती म्हणते, मला सध्या सापडत नाहीये, पण मी सापडली की आणून देईन. आणि ती घरी येते आणि तिला मग असं काहीतरी जाणवायला लागते की काहीतरी घरात आहे. म्हणजे ती अशी घाबरल्यासारखी, मध्येच दचकून इकडे बघ तिकडे बघ असं प्रकार सुरू होतात तिचे. आणि तिकडनं येताना त्यांनी तो भावला आणलेला असतो, भागाबाई म्हणून. तिची मुलगी म्हणते की आपण घेऊन जाऊया हिला, भागाबाईला आपल्या बरोबर, म्हणून तो भावलं ते तिचं घेऊन आलेलं असतं. आणि मग ती मुलगी दिवसभर शाळेतनं आली की दिवस रात्र त्या भागाबाईशी बोलत असते, खेळत असते आपल्या रूम मध्ये. तर हे म्हणते, काय तुझं दिवसभर असं असं. तर ती म्हणते, नाही आई, भागाबाई. आणि म्हणे, ते भावलंय शेवटी, तू इतकं काय त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होते. तर ती म्हणते, नाही आई, ती भागाबाई माझ्याशी बोलते, हे करते ते करते. मग एक दिवस तिला खूप राग येतो अमृता सुभाषला आणि ती ते उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकून देते. पण परत दुसऱ्या दिवशी ते भावलं तिला तिथे खोलीत दिसते. मग ती विचारते तिला, का तू असं घेऊन आली. म्हणे, मी नाही आणलं म्हणे आई, ते आपोआप आलंय. आणि मग हे असं सगळं तिचं म्हणजे दाखवलंय की सुरू असतं. आणि तशातच एक दिवस तिला ती डायरी सापडते अमृता सुभाषला. आणि मग ती ती डायरी तिला देते वाचायला. तर ती डायरी वाचताना तिला लक्षात येते त्या काउन्सिलरला की काहीतरी भयानक घडणार आहे. कारण त्याच्यात खूप असे मंत्रतंत्र असतात आणि त्यात एका याच्यावर असा मंत्र असतो की जो जर तुम्ही म्हटला, उच्चारला, तर निर्जीव वस्तूमध्ये पण जीव येऊ शकतो. तर म्हणजे तो मंत्र तिला येत असतो. तर म्हणजे हे खूप गंभीर आहे हे तिला ते जाणवतं. आणि मागे तिने तिच्या डॉक्टरचा पण नंबर दिला असतो, तर तो नंबर चुकीचा दिला असतो तिने. तर ती जेव्हा लावते तर तिच्या त्या कझिन बहिणीकडे तो लागतो नंबर. मग तेव्हा तिच्याकडूनही तिला थोडीशी माहिती मिळते आणि लहानपणची सगळी तिची त्याचं बॅकग्राऊंड वगैरे कळते. मग ती डॉक्टरांशी, आणि मग त्या कझिनकडून तिला तो डॉक्टरांचा नंबर मिळतो. मग ती डॉक्टरांशी बोलते. तर डॉक्टर म्हणतात, माझं घर इथून लांब आहे, तुम्ही जवळ आहात तर तुम्ही ताबडतोब निघा, कारण हे काहीतरी भयानक आहे आणि मी पण येतोच आहे सायमल्टेनियसली. मग ती ताबडतोब निघते. त्याच्या आधीच तिला असं जाणवतं अमृताला की कोणीतरी दार वाजवतंय, ठकठक करतंय. म्हणून ती दार उघडते, बेल वाजते. तर बघते तर तिचा नवरा. तर मग ती म्हणते, हे कसं शक्य आहे, आपला नवरा तर जिवंतच नाहीये. म्हणजे हे कोणीतरी दुसरंच आलेलं आहे. म्हणून ती दारच उघडत नाही. तो इकडनं वाजव, तिकडनं वाजव, काचेतनं बघ, हे ते सगळे प्रकार चालू असतात. आणि तेवढ्यात मग तिला आवाज येतो की भागाबाई आणि मुलगी वरती बाल्कनीमध्ये काहीतरी खेळतात आहे. मग ती पण वर जाते. मग ती भागाबाई म्हणते, तर ती भागाबाई आता जिवंत झालेली, म्हणजे जी बाई होती ती दाखवली. आणि तर मग ती म्हणते, आपण आपल्या आईला पण घेऊया आपल्या खेळात. आणि मग त्या तिघी मिळून तिथे गच्चीवर त्यांचं नाच चालू असतो. मग तोपर्यंत ही पोचते. तर मग तो नवरा तिथे बाहेर खरंच दाखवलेला आहे की आलेला. मग दोघंही मिळून म्हणतात, कसं करायचं. मग काच फोडून दोघंही आत येतात, कारण म्हणे हे गंभीर आहे. तर जसेच ते आत येतात तर ही चाकूनी अनिता जाते. म्हणजे खबरदार, जर कोणी समोर आलं तर तुम्ही अजिबात यायचं नाही, नाही तर मी मारून टाकीन वगैरे वगैरे करून ती म्हणजे अटॅकच करते त्या काउन्सिलरवर. म्हणजे तुम्ही माझ्यावर करणी करता वगैरे वगैरे. आणि तिने ते हेही सांगितलं असतं त्या काउन्सिलरला की लहानपणी म्हणे माझ्यावर जारण केलंय त्या बाईनी वगैरे, असं लोक म्हणायचे म्हणे. तर मग
आणि नवऱ्या म्हणे पहा ना म्हणे नवरा माझा मेला आहे तरी पण म्हणे तो जिवंत तू केलायस म्हणजे हे काहीतरी चेटूकच केलंस तू वगैरे वगैरे असं म्हणजे हे करून ती तिच्यावर अटॅक म्हणजे चालू असतं. पण शेवटी म्हणजे तिला पकडून कंट्रोल करण्यात त्यांना यश मिळते आणि तिला तेवढ्यात ते डॉक्टर पण पोचतात. मग हॉस्पिटलाइज करण्यात यश मिळते आणि मग तिथं हॉस्पिटलमध्ये तिला पूर्ण काय औषधं वगैरे जे झोपायच्या गोळ्या वगैरे दिलेल्या असतात त्या सगळ्या घेतल्या असतात आणि मग आई वडिलांनाही बोलावलेलं असतं फोन करून. तर मग ऍक्च्युली सगळं मग खरी गोष्ट रिव्हील होते की ही जेव्हा लहान असते अमृता सुभाष तेव्हा तिला हे लहानपणीच सगळ्या याचा खूप नाद असतो आणि आकर्षण असते. तर त्याच्यामुळे ती हे असं जारण वारण कला ब्लॅक मॅजिक जिथून कुठून तिला मिळेल सोर्सेस पुस्तकं असू दे काय त्याच्यातनं हे सगळे मंत्रतंत्र तिने ते लिहून ठेवलेले असतात. आणि मग जेव्हा ही जखीण त्यांच्याकडे आलेली असते राहायला अनिता दाते तर ते बघून बघून ती अजून मंत्र वगैरे शिकते आणि ते लिहून ठेवलेले असतात ते आणि त्याच्यातनंच तिला ते तो मंत्र पण लिहून ठेवला असतो जो ज्याला निर्जीवाला जिवंत ज्याला करू शकतो तो. आणि ती स्वतः तिच्या अंगात असं म्हणजे दाखवलंय मग लहानपणी की कसं तिच्या अंगात येते आणि कशी ती रागानी हे करत असते किंवा ती जखीण जेव्हा मंत्रोच्चार करते आणि कसं अंगात आल्यावर करते तसं हिचं असायचं. पण मग हळूहळू डॉक्टरांची ट्रीटमेंट तिचं हे करून तो आजार पूर्ण म्हणजे अगदी 100% नाही पण 99% बरा झालेला असतो आणि मोठी होईपर्यंत ते सगळं म्हणजे कमी झालेलं असतं आणि जवळपास गेलं असतं. म्हणून मग तिचं ते लग्न करतात. लग्न करायच्या वेळेस ते त्याला कल्पना देतात तिच्या नवऱ्याला की बुवा असं असं होतं लहानपणी पण आता काही नाहीये तर तुम्हाला बघा म्हणजे तर तो चांगला असतो नवरा लग्न करतो हे. पण बरेच वर्ष त्यांना मूल होत नाही आणि बऱ्याच वर्षांनी मग ती प्रेग्नेंट होते. नाही तर त्याच्यामुळे त्यांचं थोडंसं खटके किंवा हे ते चालू असायचं. पण बऱ्याच दिवसांनी ती प्रेग्नेंट होते 3 महिन्याची प्रेग्नेंट असते आणि हे लोक कुठे आणि म्हणजे तिला ती मुलाची हौस असते तर ते शेजारी त्यांच्या एक जण बाई एकटीच राहत असते जिला एक मुलगी असते सई म्हणून आणि ही दिवस रात्र नुसतं त्या सईला बघणं आणि तिची कल्पना करणं म्हणजे आपली मुलगी आहे हे ती गृहीत धरायला लागते की आपल्याला आपण दोघंच नाहीये पण आपल्याला तिसरी मुलगी पण आहे. आणि या ह्याच्यामध्येच तिला शाळेत काय सोडायला जाते बसच्या वेळेवर उभी काय राहते बाय काय करते आल्यावर तिचं खाणं पिणं म्हणजे सगळ्या या गोष्टी तिच्या रेग्युलर चालू असतात आणि अशातच ती प्रेग्नंट राहते 3 महिन्यांची. तर कारचा यांच्या ऍक्सिडेंट होतो आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये ती मूल दगावते म्हणजे ती प्रेग्नेंट असताना ते जातं आणि नवऱ्याला पण स्ट्रेचरवर बघते तर ते डोक्यात तिच्या फिक्स बसतं की आपला नवरा गेला त्या ऍक्सिडेंटमध्ये आणि मुलगी आहे. आणि मग म्हणजे नवरा गेलाय खरं तर ऍक्च्युली नवरा लंडनला गेला असतो पण नवरा गेलाय हा शॉक तिला सहन होत नाही. पण ती नंतर स्वतःला हे करते की नाही आपला नवरा लंडनला आहे आणि म्हणून ती खरा त्याचा फोन न घेता फोनवर अशी बोलत असते. म्हणजे ती सगळ्यांना हेच सांगते की माझा नवरा गेला नाहीये तो लंडनला आहे आणि येईल तो मी त्या म्हणजे काही असं झालं की ती आपल्या अदनामधनं अशी बोलताना दाखवली. आणि मग अशातच ते मुलगी आहे ती तिथे पण जाते जेव्हा आता फंक्शनला तेव्हाही ती हिची पण दृष्ट काढ हिला पण कर भागाबाईला बरोबर सईला भागाबाई पाहिजे बरोबर म्हणून स्वतःच त्या भागाबाईला घेऊन आलेली असते आणि तिने तो जेव्हा प्लॅनचेट केलं असतं तेव्हा तिने ते आवाहन करून तो मंत्र म्हटलेला असतो आणि त्याच्यामुळे त्या भागाबाईच्या अंगात ती म्हणजे जिवंत झालेली असते. आणि नंतर दाखवलंय की प्लॅनचेटवर तेच अक्षर आले असतात तिच्या नावाचे त्या भागाचं नाव जे असतं ते आणि म्हणजे तिला उचलून त्या निर्जीव म्हणजे जिच्या आता जीव आहे तिला घेऊन ती आपल्या घरात आली असते आणि म्हणून ते सगळं
तिला जे भास होणं आणि हे सगळं चाललं असतं आणि तिचं म्हणजे पुन्हा तो अटॅक येणं सुरू झालेलं असतं. आणि मग दाखवलंय की ती भागाबाई आणि ते सगळं नंतर सगळं ते नष्ट केलं जातं. डॉक्टर तर मग ह्या लोकांचं डिस्कशन दाखलंय, डॉक्टरचं आणि काउन्सिलरचं, की हे सगळं असं होतं आणि त्याच्यामुळे ती अशी वागत होती. पण म्हणजे आणि त्या दिवशी म्हणे मी फोन करत होतो पण ही काही उचलत नव्हती, नवरा सांगतो. म्हणून मग म्हणे बाबांना मी म्हटलं की मला तिच्याशी बोलायचंय, तर ती आहे तिथे तर द्या. म्हणून त्या दिवशी वडिलांनी तिला म्हटलं असतं की मला दे फोन, मला बोलायचंय. पण ती ऍक्च्युली त्याच्याशी बोलतच नसते आणि त्याचा फोनच उचलत नसते ऍक्च्युली. त्याला हेच कळवायचं असतं की मी आता इंडियात येतोय आणि म्हणून तो आलेला असतो ऍक्च्युली. पण तो अगदी वेळेवर म्हणजे आलेला असतो. आणि मग हे असं सगळं म्हणजे नवरा जिवंत असतो, मुलगी नसतेच त्यांना मूल, पण ती मुलगी आहे ह्या इमॅजिनेशन मध्येच इतके दिवस जगत असते. म्हणजे ती 100% ठीक झालेलीच नसते, तिला काउन्सिलिंगची गरजच असते. आणि आता हे सगळं सायंटिफिकली प्रूव्ह झालं की हे तिचे सगळे मनाचे खेळ हे ते. पण म्हणजे ती भागाबाई आहे किंवा तो भावलं वर जातं हे सगळं तिचं इमॅजिनेशन होतं का खरंच ती जिवंत होऊन आली होती. कारण नंतर दाखवलंय की त्यांच्या घरात तेव्हा ते प्लॅनचेट खेळलेलं वगैरे जेव्हा तो झाडतो माणूस, तर त्याच्यावर त्या भागाबाईचंच नाव असतं. त्याच्यामुळे आपण कितपत त्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा जारण तारणवर, का सगळं म्हणजे मेंटली सायकोलॉजिकली इट्स आपल्यावर परिणाम होत असतात, हे आहे ते काही माहित नाही. फक्त एवढं दाखवलंय की ती जेव्हा होशमध्ये येते तेव्हा ती मिठी मारते नवऱ्याला आणि म्हणते की नाही नाही आता मी माझी काळजी घेईन, मी औषधं वेळेवर घेईन वगैरे. आणि तिथे संपवलं. म्हणजे ते संपवलं तिथेच आहे की जिथे झाडतं आणि तिथे तिचं नाव आलेलं आहे. तर आहे सुंदर सुंदर आहे सिनेमा.